मराठ्यांनो जागे व्हा. खोट्या कागदाने तुमचं भविष्य व अस्तित्व संपवलं जातंय. जागे व्हा. 2018 मध्ये मराठ्यांच्या लाखोंच्या संख्येने काढलेल्या मोर्चाच्या बळावर सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मराठा समाजाने ओबीसीत सरसकट आरक्षणाची मागणी केलेली असताना आणि आयोगाने सामाजिक व शैक्षणिक मागास ठरवले असताना सरकारने एक अभ्यास समिती स्थापन करून त्या समितीने मांडलेल्या ॲक्शन टेकन रिपोर्ट आधारे स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यापेक्षाही मोठा विश्वासघात. समांतर आरक्षण धोरणात बदल करून सरकारने मराठ्यांचे नुकसान केले. 13 ऑगस्ट 2014च्या शासन निर्णयानुसार समांतर आरक्षण अंतर्गत खुल्या प्रवर्गात अर्ज करणाऱ्या महिला, खेळाडू, अपंग, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त यांना खुल्या प्रवर्गात नियुक्त्या देण्याचे धोरण होते. समांतर आरक्षण हे खुल्या प्रवर्गासह सर्व प्रवर्गांना लागू असते. या प्रक्रियेत मागास उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अर्ज करता येत होता. मात्र अर्ज न करता त्यांना गुण जास्त असले तरी शासन धोरणानुसार व कायदेशीर तरतुदीनुसार समांतर आरक्षण कप्पीकृत आरक्षण असल्याने खुल्या प्रवर्गात नियुक्त्या देता येत नाहीत. हा निर्णय बदलण्यासाठी तत्कालीन सामान्य प्रशासन सचिव शिवाजी दौंड यांच्या काळात मागास महिलांनी खुल्या प्रवर्गात अर्ज करायचे नाहीत असे एक पत्रक काढले, ज्याला पुढे खुल्या प्रवर्गात आरक्षणाचे लाभ सोडून अर्ज करणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील उमेदवार यांच्याकडून आवाहन देण्यात आले, ज्यामुळे 13 ऑगस्ट 2014ची निवड प्रक्रिया रद्द होऊन 19 डिसेंबर 2018चे शासन शुद्धीपत्रक अंमलात आले. हे परिपत्रक अस्तित्वात येताच निवडीचे सर्व टप्पे पूर्ण झालेले असताना जाहिरातीचे निकष बदलून बेकायदेशीर पद्धतीने पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी करून शिवाजी दौंड या अधिकाऱ्याने मराठा समाजातील व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची अधिकारी होण्याची स्वप्न बेकायदेशीर पद्धतीने उद्ध्वस्त केली. तसेच अनेक मंत्र्यांसोबत बैठका झाल्या, कायदेशीर मांडणी करण्यात आली. मात्र सचिवांच्या तालावर नाचणाऱ्या मंत्र्यांच्याकडून कसलीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही. मंत्री तपासून सादर करा असा शेरा मारून पुन्हा आपल्याचकडे पाठवणार आहेत अशा मस्तीत सामान्य प्रशासन विभाग काम करत राहिले. प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक जाहिरातीची निवड प्रक्रिया राबवत असताना मागास समूहात अर्ज केलेल्या समांतर आरक्षणातील उमेदवारांना खुल्या जागी बेकायदा निवड देण्याचे आणि खुल्या जागेवरील मराठा व इतर समूहातील लोकांचे अधिकार डावलण्याचे पाप सामान्य प्रशासन विभागाने केले. मंत्री लोकांना टिप्पणी देताना सामान्य प्रशासन विभाग म्हणतो की 19 डिसेंबर 2018चे शुद्धीपत्रक न्यायालयाने वैध ठरवले आहे, म्हणून मागणी करत असलेल्या महिला उमेदवारांना नियुक्त्या देता येत नाहीत अशी नोट बिनधास्त बनवून देते. कारण त्यांना माहिती आहे, कोणताही मंत्री अथवा त्यांचा सचिव फाईल अथवा निकाल वाचायला मागणार नाही. न्यायालयात सामान्य प्रशासन मागास वर्गात अर्ज केलेल्या महिला उमेदवार यांनी खुल्या प्रवर्गात अर्ज केले आहेत अशी खोटी प्रतिज्ञापत्र सादर करतात. तर महाराष्ट्र लोकसेवा गोपनीयतेच्या नावाखाली निवड झालेल्या उमेदवारांचे पूर्व मुख्य परीक्षेत केलेले अर्ज, पूर्व व मुख्य परीक्षेचे हॉल तिकीट, त्यांनी घेतलेली फी, सवलत अशी माहिती लपवून सामान्य प्रशासन विभागाला मदत करते. सामान्य प्रशासन विभाग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेले पाप लपवायची जबाबदारी येते विधी व न्याय विभागावर. मात्र त्यांना अभिप्राय देताना सामान्य प्रशासन विभागाला जसा हवा आहेत तसाच तो द्यावा लागतो. कारण सामान्य प्रशासन विभाग तोच अभिप्राय मागते जो त्यांच्या सोयीचा आहे. सामान्य प्रशासन विभागास न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले होते की आरक्षणाचे कोणतेही लाभ न घेता खुल्या प्रवर्गात गुणवत्तेच्या आधारे निवड झालेले विद्यार्थी निवडीस पात्र ठरतील. म्हणजेच खुल्या प्रवर्गात करणे बंधनकारक असताना गुणाच्या आधारे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गात अतिक्रमण करतात. मंत्री तपासा म्हणून शेरा मारतात आणि फाईल पुन्हा त्याच विभागाकडे जाते,
ज्यांनी ही बेकायदेशीर निवड प्रक्रिया राबवली आहे. यामुळेच सामान्य प्रशासन विभागवाले आम्ही आमची चूक आम्ही मान्य करणार नाही, कुठेही जावा, तुम्हाला नियुक्त्या देणार नाही, अशी भाषा वापरतात. सर्वात वाईट म्हणजे 9 ओबीसी अधिकारी यांना न्यायालयाने नियुक्त्या देऊ नका म्हणून सांगितले असताना देखील शासनाने समाविष्ट करून घेतले. मात्र सरकारने निर्णय घ्यावा म्हणून मराठा महिला उमेदवार यांच्याबाबत सरकारला चूक सुधारू वाटत नाही. समांतर आरक्षण संदर्भात अन्याय झालेल्या अनेक भगिनी आज देखील शासन दरबारी पाठपुरावा करत असून त्यांना मराठा आरक्षण उपसमिती असेल किंवा सरकार त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत नाही. समांतर आरक्षण अंतर्गत बेकायदेशीर निवड प्रक्रिया राबवल्याचा मराठा समाजाला खूप मोठा फटका बसला आहे. 2018 साली गायकवाड आयोगानुसार मराठा समाजाचे शासकीय सेवेत प्रतिनिधित्व 18% होते. शुक्रे आयोगाने सर्वेक्षण केल्यावर ते 9% झाले आहे. 2018 साली दिलेल्या आरक्षणाचा फायदा व्हायला 2022 उजाडले. मात्र त्या लाभापेक्षा कितीतरी जास्त नुकसान 2018 पासून 2025 पर्यंत बेकायदेशीर निवड प्रक्रिया राबवून सामान्य प्रशासन विभाग व त्यांना चाप लावू न शकलेल्या मंत्री व सरकारमुळे झालेले आहे. सरकार आपल्या विरोधात रचत असलेल्या कारस्थानाचा शोध घ्या. भावनिक होऊन हरळून जाऊ नका. सावध रहा. न्यायासाठी लढत रहा. जय शिवराय.